बरेच लोक प्रार्थना करतात, पण त्यांची प्रार्थना फलद्रूप होत नाही किंवा त्यांच्या प्रार्थनेचं त्यांना कधी उत्तरच भेटत नाही. का? कारण का ती प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेत क्रियाच नसती किंवा त्या प्रार्थनेनंतर देखील क्रिया नसती. ओके, परत सांगतो. प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेत एक क्रिया नसती किंवा त्या प्रार्थनेनंतर जी क्रिया करायची आहे ती पण नसती. ओके, 2 भाग मी तुम्हाला सांगितलेत. आणि म्हणून बऱ्याच लोकांच्या जी प्रार्थना असते ती विश्वासरूपे नसते. आता ते जरी देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करत असतील तरी पण प्रियांनो त्या प्रार्थनेत क्रिया नसती आणि त्या प्रार्थनेनंतर पण क्रिया नसती. आता तुम्ही म्हणत असाल की हे काय नेमकं, प्रार्थनेत क्रिया आणि प्रार्थनेनंतर क्रिया. ओके, तुम्ही विचार करत असताल काय जण. प्रियांनो, आम्ही हा अभ्यास गेल्या काही दिवसापासून करत आहोत. 2-3 व्हिडिओ आहेत मागचे जे तुम्ही पाहायला हवेत आणि ते व्हिडिओ मी जे आपले बहीणभाऊ ऑनलाईन यूट्यूबवर आपल्यासोबत जुळलेत, मी तुमच्यासाठी ते व्हिडिओज डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ठेवणार आहे. ओके, तुम्ही ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशाबद्दल बोलतोय.